असतं की प्रिंटआउट कसे बाहेर काढायचे. सर्वप्रथम शालेट मराठी मंडळाला सिल्व्हर जुबलीच्या शुभेच्छा आणि अभिनंदन. आणि मला आणि अद्विकला दोघांना आज ही अपॉर्च्युनिटी दिल्याचा मनापासून आभार. आम्ही दोघंजणं पहिल्यांदा असं करतोय. तर बेसिकली आपण जेव्हा आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांमधनं जातो तर तो भरपूर इमोशन्स असतात आपल्या, आणि मग त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या इमोशन्स एक्सप्रेस करतो, राईट. तर कोणी बोलून करतं, कोणी लिहून करतं. मला खूप वर्षापासून माझ्या इमोशन्स शब्दांमध्ये लिहिण्याची सवय आहे. आणि राग असो, आनंद, दुःख, जे काही इमोशन्समधनं मी जातो, नॉर्मली मी ते लिहितो आणि शब्दांमध्ये लिहितो. आणि जेव्हा मी ते लिहितो, मराठीमध्ये लिहितो, आणि ती मग खूप डीप फिलिंग असते. आणि पुष्कळदा आता माझे सगळे मित्र वगैरे, त्यांना सगळ्यांना मराठी कळत नाही, तर मग पुष्कळदा जेव्हा मी माझ्या पोएम्स वगैरे लिहितो तेव्हा मग त्या हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये त्यांना ते समजावत असतो की त्याचं मिनिंग काय आहे. पण जे आपल्या पोएमचं डीप मिनिंग असतं, जे फिलिंग असतं, ते असं ट्रान्सलेट करून सांगता येत नाही. तर हळूहळू जसा अद्विक मोठा झाला, तो आता 10व्या वर्गामध्ये आहे, तो पण कविता करायला लागला. आणि मग आम्ही दोघांचं असं सुरू झालं की मी मराठीमध्ये करायचं, मला माझे फिलिंग्स माहीत असायचे आणि मी कवितेत काय लिहितोय. आणि अद्विक मग हळूहळू तो पण पोएम्स लिहायला लागला, तो इंग्लिशमध्ये लिहितो. आणि मग आम्ही दोघंजणं मिळून विचार करायचो, थॉट्स डिस्कस करायचो, फिलिंग डिस्कस करायचो. तर आमच्या दोघांच्या पोएम बऱ्यापैकी शब्दांची मांडणी वेगळी असायची, सगळं वेगळं असायचं, पण त्याचं जे मिनिंग आहे किंवा जो अर्थ आहे तो सारखा असायचा. तर मग आम्ही दोघं घरी असं करतो. पहिल्यांदा आम्ही सगळ्यांच्या समोर असं प्रस्तुत करतोय. तर भरपूर कलेक्शन आहे आमच्या दोघांचं. तर आज मी फक्त त्यातल्या 4 कविता इथे सादर करणार आहे. आणि मी मराठीमध्ये करेल तो सिमिलर फिलिंग, तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने इंग्लिशमध्ये सांगतो. आणि या प्रत्येक कवितेच्या मागे काहीतरी बॅक स्टोरी असते. म्हणजे माझ्या कविता अशा मी फक्त बसून लिहत नाही, पण काहीतरी कारण असतं, काहीतरी घडलेलं असतं. तर माझी जी पहिली कविता आहे त्या कवितेचं नाव आहे फक्त तुझ्यासाठी. आणि कविता डेडिकेटेड आहे माझी बायको रुपाली, ती इथे आहे, अद्विकची बेस्ट फ्रेंड आणि माझी बायको. एखादा दिवस असाही उजाडावा, एखादा दिवस असाही उजाडावा, फक्त तुझा श्वास जवळ असावा. एखादा दिवस असाही उजाडावा, फक्त तुझा श्वास जवळ असावा. विसरून जावी चढावड जीवनाची, येणारा एक एक क्षण कधी न संपावा. एखादा दिवस असाही उजाडावा, फक्त तुझा श्वास जवळ असावा. विसरून जावी चढावड जीवनाची, येणारा एक एक क्षण कधी न संपावा. वाटावं का वृक्ष तुझ्या नसण्याने, वाटावं का वृक्ष तुझ्या नसण्याने, आणि रंग भरतात स्वप्नात तुझ्या असण्याने. वाटावं का वृक्ष तुझ्या नसण्याने, आणि रंग भरतात स्वप्नात तुझ्या असण्याने. शब्दांना अर्थ येतो तुझ्या ओठातून ओघळताना, शब्दांना अर्थ येतो तुझ्या ओठातून ओघळताना. स्पर्श हवासा वाटतो आठवणी उलगडताना. पार गेली किती युद्ध सहज दोघांनी, पार केली किती युद्ध सहज दोघांनी. जितक्या परीक्षा तेवढा बंद घट्ट झाला. पार केली किती युद्ध सहज दोघांनी. जितक्या परीक्षा तेवढा बंद घट्ट झाला. विचारांच्या चक्रव्यूहात जेव्हा पण वाहून जातो, तेव्हा असं वाटतं एखादा दिवस असाही उजाडावा, फक्त तुझा श्वास जवळ असावा. एखादा दिवस असाही उजाडावा, फक्त तुझा श्वास जवळ असावा. I wish a day should rise, just me and you, only your heartbeat breaking through. I wish a day should rise, just me and you, only your heartbeat breaking through. I would forget the falls, the climbs, difficult light, if you stayed with me every day and night. It feels all gone when you're not by my side, but you show up in dreams where I can't hide. It feels all gone when you're not by my side, but you show up in dreams where I can't hide. Your voice makes even silent words feel deep, and I search for you in memories I keep. We have fought storms, difficult ones, side by side, and with each wave our bond refused to hide. When my mind drowns in a million things unsaid,
You live in the echo that never really fled. So I wish again a day should rise, just me and you, only your heartbeat breaking through, only your heartbeat breaking through. म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने दोन्ही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. मराठीची फिलिंग वेगळी आहे आणि त्याने त्याच्या शब्दात ज्या मांडली तर त्याची फिलिंग वेगळी. तर शेवटी अर्थ सारखा आहे, फक्त दोघांचे वर्ड्स आणि दोघांची ठेवण एकदम वेगळी आहे. ही थोडी पॉझिटिव्हिटी बद्दल आहे. फक्त 4 लाईन आहेत. हॅलो. आज स्वप्नांना म्हटले झोपून घ्या तुम्ही पण आता. आज स्वप्नांना म्हटले झोपून घ्या तुम्ही पण आता. मी आयुष्याच्या बेरीज वजाबाकीमध्ये व्यस्त आहे. आज स्वप्नांना म्हटले झोपून घ्या तुम्ही पण आता. मी आयुष्याच्या बेरीज वजाबाकीमध्ये व्यस्त आहे. स्वप्न म्हटले आम्ही बसून राहू पापण्यांबाहेर तुझ्या. तुझ्या डोळ्यात येण्याची वेगळीच मजा आहे. आज स्वप्नांना म्हटले झोपून घ्या तुम्ही पण आता. मी आयुष्याच्या बेरीज वजाबाकीमध्ये व्यस्त आहे. स्वप्न म्हटले आम्ही बसून राहू पापण्यांबाहेर तुझ्या. तुझ्या डोळ्यात येण्याची वेगळीच मजा आहे. तुझ्या डोळ्यात येण्याची वेगळीच मजा आहे. I told my dreams today, go take some rest. I'm tangled in life's trials, not at my best. I told my dreams today, go take some rest. I'm tangled in life's trials, not at my best. But dreams, as my true friend, refuse to part. Whispering softly, we'll stay close, close to your heart. We'll sit outside your eyelashes, just near, waiting patiently for when your mind is clear. We find joy and privilege only in your gaze. We'll wait for the moment to enter again. We'll wait for the moment to enter again. ही जी कविता आहे ही माझ्या बाबांसाठी आहे आणि ही कविता खूप मोठी आहे, त्यामुळे आज वेळेच्या ह्याच्यामध्ये मी फक्त पहिल्या 4 लाईन त्या पोएमच्या म्हणतोय. कितीही दूर वाहवत गेलो तरी मागे एकदा वळून बघावंसं वाटतं. कितीही दूर वाहवत गेलो तरी मागे एकदा वळून बघावंसं वाटतं. मागे राहिलेल्या पाऊलखुणांवर परत एकदा चालावंसं वाटतं. कितीही दूर वाहवत गेलो तरी मागे एकदा वळून बघावंसं वाटतं. मागे राहिलेल्या पाऊलखुणांवर परत एकदा चालावंसं वाटतं. बाबा, तुम्ही व मी बघितलेल्या प्रत्येक स्वप्नांना तुमच्या डोळ्यातून परत एकदा बघावंसं वाटतं. बाबा, तुम्ही व मी बघितलेल्या प्रत्येक स्वप्नांना तुमच्या डोळ्यातून परत एकदा बघावंसं वाटतं. फक्त आणि फक्त त्यांना पूर्ण करण्यासाठीच आता मला पुन्हा एकदा जगावंसं वाटतं. फक्त आणि फक्त त्यांना पूर्ण करण्यासाठीच आता मला पुन्हा जगावंसं वाटतं. As I progress, grow and go forward, I want to pause and look back. To walk those footsteps we once shared so I can retrace our lively, graceful path. For every step I take ahead is a step that echoes where you've been. For every step I take ahead is a step that echoes where you've been. In every stride, your spirit is there, guiding me with a quiet, steady hand. Dad, I want to relive the dreams, those together we have seen. And I want to see it again through your eyes, calm and serene. Dad, I want to relive the dreams, those together we have seen. And I want to see it again through your eyes, calm and serene. Your hopes and dreams gleam through people's plight. My goal is to brighten their lives with your illuminating light. My goal is to brighten their lives with your illuminating light. वाटतंय का की दोघांचे म्हणजे थॉट्स सिमिलर आहेत, म्हणजे एक्सप्रेशन एकदम वेगळं आहे, पण शेवटी त्याचा जो अर्थ निघतो ॲट द एंड तो बऱ्यापैकी जो मला माझ्या मनात होता. आणि जेव्हा तो लिहितो आणि तो मला सांगतो आणि जर तो मॅच होत असेल, म्हणजे माझ्या मनात जे चालू होतं ते जर मॅच होत असेल तर, आणि आम्ही ते डिस्कस पण करतो. आणि ऑनेस्टली म्हणजे आजची जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये त्यांचे एक्झाम्स, कॉम्पिटिशन्स, ॲडमिशन्स हे या सगळ्या दुनियेमध्ये माझं असं खूप आहे की माझ्या मुलांमध्ये एक वेगळी सेन्सिबिलिटी डेव्हलप झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असे विषय डिस्कस करतो आणि
जोपर्यंत तो ते मला देत नाही त्याच्या शब्दांमध्ये, तोपर्यंत आम्ही ते रिपीट करत असतो, डिस्कस करत असतो आणि तो त्याच्यावर इम्प्रूव्ह करत असतो. शेवटची ही खूप डीप आहे ॲक्च्युली. ह्या 4च लाईन आहेत, मला खूप आवडतात आणि पुष्कळदा आपल्या सगळ्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपण ह्या सिच्युएशनमधनं जातो. कवितेचं नाव आहे तत्वांची परीक्षा. पोहोचलो होतो अशा वळणावर जेथे, पोहोचलो होतो अशा वळणावर जेथे एकीकडे होती तत्व पाळण्याची परीक्षा. पोहोचलो होतो अशा वळणावर जेथे एकीकडे होती तत्व पाळण्याची परीक्षा आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण होण्याचे आमिष. पोहोचलो होतो अशा वळणावर जेथे एकीकडे होती तत्व पाळण्याची परीक्षा आणि दुसरीकडे स्वप्न पूर्ण होण्याचे आमिष. विचार केला आणि बदलून टाकले स्वप्न, आता झोप खूप छान लागते. खूप डीप आहे म्हणजे प्रत्येक आपण क्रॉस रोड्सवर असतो की मी माझ्या व्हॅल्यूज फॉलो करू की माझे ड्रीम्स फॉलो करू. आणि माझी चॉईस होती की आय वॉन्ट टू फॉलो माय व्हॅल्यूज आणि मी डिसाईड केलं की माझे ड्रीम्स चेंज करणार आणि मला आता खरंच छान वाटतं. I faced a substantial divide, either facing my values with pride or letting them go for the quick prize. I faced a substantial divide, either facing my values with pride or letting them go for the quick prize, both brought with contrasting cries. I pondered in silence the choice I must take, to follow my dreams or values forsake. I pondered in silence the choice I must make, to follow my dreams or my values forsake. But wisdom whispered as stars softly gleam. I chose to reshape the course of my dream. I chose to reshape the course of my dream. Thank you.